मातोश्री बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाप तो बाप होत आहे अशी पोस्टरबाजी। चिन्ह चोरले, पक्ष फोडला, आमदार खासदार नगरसेवक फोडले तरी सुद्धा शून्यातून शिखराकडे जात 65 नगरसेवक निवडून आणले असा पोस्टरवर आशय। मुंबईतील भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक तेजिंदर तिवाना यांच्या तोंडून काँग्रेसच्या असलम शेख यांचं तोंड भरून कौतुक। आपल्याला घडवणाऱ्यांमध्ये असलम शेख माझे एक गुरु, तेजिंदर तिवानांचं वक्तव्य। मुंबईच्या नव्या महापौरांच्या स्वागतासाठी महापौर बंगला होतोय सज्ज। बंगल्यातील डागडुजीच्या कामांना वेग, सजावट आणि फर्निचरचं कामही सुरू। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये मराठी महापौर नेमण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं। मराठी व्यक्ती महापौर बनला नाही तर रक्त सांडेल, मराठी एकीकरण समितीचा इशारा। मनसेच्या अविनाश जाधवांचाही पाठिंबा, तर पक्ष घेईल तो निर्णय मान्य असेल, आमदार नरेंद्र मेहतांची प्रतिक्रिया। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत बैठक। मुंबई महानगरपालिकेतील विविध समित्यांसंदर्भात पुढे कसे जायचं या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती। अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यास यंदा विलंब होणार। सत्ता स्थापनेमुळे अर्थसंकल्प सादर करण्यास विलंब होणार असल्यानं महापालिकेचं मुदतवाढीसाठी राज्य सरकारला पत्र। चंद्रपूर महापालिकेमधल्या काँग्रेस नगरसेवकांच्या पळवापळवीवरून प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद हर्षवर्धन सपकाळांच्या दरबारी दाखल होण्याची शक्यता। पक्षानं हस्तक्षेप करण्याची धानोरकरांची मागणी। नागपुरातही महापौर कक्ष सुसज्जित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। डागडुजीसह रंगरंगोटीच्या कामाला वेग, 3 वर्षांनी नागपूरला मिळणार नवा महापौर। सांगली महापालिकेमध्ये पक्ष जी संधी देईल, जे पद देईल ते स्वीकारून चांगलं काम करून दाखवू, शिवसेनेकडून उपमहापौर पदाचे दावेदार असलेल्या सागर वनखंडेंचा विश्वास। सोलापुरात शिवसेनेमध्ये वाद उफाळला। माजी गृहराज्यमंत्र्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या। शिवसेना नेत्या अनिता माळगे यांचा गंभीर आरोप। सिद्धाराम म्हेत्रे यांनी सर्व आरोप फेटाळले। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर आरक्षण सोडतीमध्ये एसटी प्रवर्ग निघाल्यास भाजप शिवसेनेची कोंडी होणार। दोन्ही पक्षांकडे एसटी प्रवर्गातील उमेदवार नाही। ओबीसी पुरुष किंवा एसटी महिला प्रवर्गास आरक्षण सुटण्याची भाजपला अपेक्षा। जळगाव महापालिकेचे शिवसेनेचे माजी महापौर विष्णू भंगाळेंना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी। दोघांविरोधात गुन्हा दाखल। आमचा उमेदवार पाडला असं म्हणत प्रशांत चौधरींनी धमकी दिल्याचा आरोप। परभणी महापालिकेमध्ये महापौर उपमहापौर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचाच होईल। खासदार संजय जाधव यांचा दावा। सध्या 1 अपक्ष आमच्यासोबत, उर्वरित 3 अपक्ष आमच्यासोबत येतील, जाधवांनी व्यक्त केला विश्वास। अकोला महानगरपालिकेतील शिवसेना गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक विजय इंगळे यांची निवड। महापालिकेमध्ये विजय इंगळे यांचा सलग 5व्यांदा विजय। यंदा भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर इंगळेंचा विजय। अकोल्यात सर्वसामान्यांसाठी झटणारा रुग्णसेवक बनला नगरसेवक। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पराग गवई यांचा विजय। रुग्णांसाठी 24 तास उपलब्ध असणारा रुग्णसेवक अशी पराग गवईंची ओळख। अकोल्यामधल्या हिवरखेड नगरपालिकेमध्ये भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराला काँग्रेस आणि एमआयएम नगरसेवकाचा पाठिंबा। काँग्रेसच्या रुबीजा अब्दुल सलमान सूचक, तर एमआयएमचे आझम खान सुभेदार खान हे अनुमोदक। हिवरखेड नगर परिषदेमध्ये दुर्मिळ योग जुळून आलाय। भाजपच्या लग्नाला काँग्रेस आणि एमआयएम वाजंत्री म्हणून हजर आहेत, असं भाजपला काँग्रेस आणि एमआयएमनं दिलेल्या पाठिंब्याबाबत अंबादास दानवेंची टीका।